तर चला मित्र, माझ्यासाठी ना पुरी भाजी आणि इकडे सजन पण पुरी भाजी घेतली. अजून एक प्लेट आहे ना. बाबा भटुरे बघा केवढे. तर हा रांजणगावच्या महागणपतीचा मेन मुख्य दरवाजा आहे. तर आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत. स्पेशल लोणी स्पेशल. लोणी कुठे आहे? ह्यात आतमध्ये आणतोय. मला डायरेक्ट टाकलाय लोणी. टाकलं गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्र, आज आहे ना ट्रिपचा दुसरा दिवस आहे ना. आता आपण चाललोय श्रीमंत दगडूशेठ गणपतीला चाललोय. तर आता सर्व निघाले आहेत आंघोळ करून सर्व. तर चला मित्र, माझ्यासाठी ना पुरी भाजी आणि इकडे सजन पण पुरी भाजी घेतली. अजून एक प्लेट आहे ना. तर चला, इकडे आकाश आहे ना स्पेशल डोसा घेतला. स्पेशल म्हणजे काय याच्यामध्ये आकाश? स्पेशल लोणी स्पेशल. लोणी स्पेशल. लोणी कुठे आहे? ह्यात आतमध्ये आणतोय. मला डायरेक्ट टाकलाय लोणी. आणि इकडे भाऊजीने घेतले आहेत काय मिसळ, दही मिसळ. चला टेस्ट करतो कसं दही मिसळ. काय मटकीची आहे का? मटकीची. हां सांग सांग सांग. आपण आता नाश्ता केला ना, आता निघालो. सांग काढायचं ना. ही कॅमेरा पकड. कॅमेरा पकड. कॅब बीप काय नको. तर चला, मयुरीची पहिली ऑर्डर आले छोले भटुरे. मयुरी टेस्ट कर बघ कसे. हे टेस्ट करून बघ. चल छोले भटुरे खाऊन बघ. हो बोल बाबा भटुरे बघा केवढे. हा इकडे मेन हायवे आहे. तर आम्ही लेप म्हणून इकडे नाश्ता करायला थांबलो. नाश्ता करून जाऊया आपण त्याच्या मागं पुण्याला. तर हा रांजणगावच्या महागणपतीचा मेन मुख्य दरवाजा आहे. तर आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत या साईडला. तर चला, रांजणगावचं पण दर्शन झालं. आता कुठलं दौरा स्टेशन? आता दौरा प्रति बालाजी. परत एकदा आपण बॅक साईडला पुण्याला चाललो. चला लेट्स गो. रांजण गावाला महागणपती नांदला. वा, आणि इथे मस्तपैकी असा जिराफ पण आहे उंच. बरं आहे टाइमपास थोडं फिरायला. इकडे गाय ना वासगाव दूध पिताना वापरलं. वा, इकडे छान असं आहे ना बैलगाडी पण झुंपलेली दाखवली आहे बघत मस्त. आणि खरीपुरी बैलगाडी. बैल फक्त स्टॅच्यू. तर मित्र, हे रांजणगावला आहे ना गार्डनमध्ये बघू शकता झेब्रा, गेंडा वगैरे खूप छान असं स्टॅच्यू बनवले आहेत लहान मुलांना दाखवण्यासाठी. गार्डन टाईप. आणि इकडे कमळाची फुलं पण आहेत. बघूया आपण इकडे बागेमध्ये वेगवेगळ्या टाईपची फुलं आहेत. बघू शकतो कमळाची फुलं. तर चला मित्र, फायनल आहे ना आपण आता रांजणगावचा महागणपतीच्या इथे आलेलो आहोत. हा बाहेरचा गाभारा बघू शकता. आतमध्ये सुद्धा गेलं गणपतीचं दर्शन झालेलं मस्तपैकी. फ्रंट बघू शकतो मंदिराचं. ते फ्रंट बाजू आहे तिकडची. प्रसादासाठी इकडे बघतो मीच पण आहे.
हे आहे ना ड्रायव्हर, ए इकडे मार राईटला मार. अरे बापरे, अरे बापरे. असे फक्त बसायचे होते. बापरे, हा माणसं पकडायला गाडी ड्रायव्हरला. तर इकडे समोर सेजल बसले पाठीमागे आणि इकडे समोर मी. बाकी सगळे पुढे आहेत. आई आहे, मैत्री भाग्यश्री, पप्पा आणि भटकर भाऊजी पुढे. तर चला प्रवासामध्ये कंटिन्यू राहूया. तर चला मित्र, आता रात्रीचे वाजले 10:30 पावणे 11 आहेत. आता आपण जेवणार आहोत इकडे. तर वैशाली हॉटेलला आलो आहे आपण. तर चला आता जेवणाचा आस्वाद घेऊया. तर चला मित्र, आता रात्रीचं जेवण करायला आपण ना इथल्या फेमस वैशाली गार्डन हॉटेलला इथं आलो आहोत. पंजाबी, चायनीज आणि गुजराती डिश मिळतं इथे. तर आता बघूया आपल्याला कशा प्रकारचं जेवण मिळतं इकडे. चला आतमध्ये एंटर करूया. चला मंडळी. भेटणार नाही ते मी धरतो ना. आणच आहे ना आता. तर चला म्हणजे आता ना दगडूशेठ हलवायचे आपलं दर्शन झालेलं आहे गणपतीचं छान असं. आपण इथं शूट करायला मिळालं नाही. सर्व आपले जे देवदर्शनचे जे ठिकाण आहेत ना तिथं आपल्याला शूट करता येत नाही. तर आता आपण दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता आपण नाश्ता करायला आलो आहे. तर चला आपण अपूर्व हॉटेल आहे ना, अर्चना प्युअर व्हेज हॉटेल आहे, तिथं आपण नाश्ता करून घेऊया आणि मग पुढच्या ट्रिपला आळंदीला निघायचं आपल्याला. आळंदीला. तर चला प्रत्येकाने आवडीनुसार आता मेंदू वडे सांगितले, तिकडे मिसळ आणि तुम्ही काय तिकडे पण मिसळ आणि एक डोसा, मसाला डोसा आणि सँडविच पण सांगितलं. कोणतं सँडविच? तर चला खाऊन घेऊया, आपण नाश्ता करूया आणि मग पुढच्या आपण निघूया. तर चला फायनल आपलं दर्शन झालेलं आहे ना मंदिर. खूप दिवसानंतर पुण्यामध्ये आलो आहे फर्स्ट टाईम दगडूशेठ हलवाईला. बघूया कसा एक्सपिरियन्स असणार आहे. किती गर्दी आहे. आज विनायक चतुर्थी पण आहे. तर चला मित्र, आता आहे ना आपण मिनी बालाजी बघून आहे ना आता आपण परतीच्या मार्गाला चाललो आहे. आता आपल्याला पुण्याला जायचं आहे ना. ना झोपू झाली माझ्या पिलाची, पुण्याची झोप झाली. आता नाश्ता करायला थांबलो आहे. इकडे लाईनीत हॉटेल आहेत हायवेला. रामनावा रेस्टॉरंट कुठलं रोड आहे माहिती नाही. नाश्ता वगैरे करूया आणि पुन्हा एकदा परतीच्या मार्गाला.